सिम्पली सपोर्टेड बीम, सिम्पली सपोर्टेड बीम, हा सिम्पली सपोर्टेड बीम, हा बघा हा काय सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, सिम्पली सपोर्टेड बीम. पुढे काय म्हणतात, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. दिसायला कसा आहे तो रेक्टँग्युलर. हे काय रेक्टँग्युलर, हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. याचा अर्थ काय झाला, हा जो बीम आहे ना याला जर तुम्ही कापला बाळांनो आणि समोरून बघितला तर असा क्रॉस सेक्शन दिसायला भेटेल. ओके, हां. तर बघा काय म्हणतंय, सिम्पली सपोर्टेड रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा बीम आहे. 2 पॉईंट लोड आहे बघा, 2 पॉईंट लोड 60 किलो न्यूटन इच 2 मीटर फ्रॉम इच सपोर्ट. बघा व्यवस्थित लक्ष द्या काय म्हणतोय. सिम्पली सपोर्टेडचा बीम आहे, रेक्टँग्युलर त्याचा क्रॉस सेक्शन आहे. 2 पॉईंट लोड लागत आहेत 60 किलो न्यूटनचे इच ॲट 2 मीटर फ्रॉम इच सपोर्ट. प्रत्येक सपोर्टपासून 2 मीटर अंतर सोडल्यावरती हा लागतोय, बरोबर का. आणि तुम्हाला यासाठी आकृती पण दिलेली आहे, ती आकृती बघू शकता ना. कशाला दिमाग लावायचं, हे बघा ही आकृती दिसते का, 60 किलोमीटर 60 किलोमीटर, इकडून 2 आणि मधात 2, अशा पद्धतीची आकृती आहे. हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. तर मग आपण इथं काय केलं, इथं या पद्धतीने आपण लोड लावून दिला. हे आहे 2 मीटर, हे आहे 2 मीटर, हे आहे 2 मीटर. ओके का तुम्हाला. इथं वरती लागतोय हा 60 किलो न्यूटन आणि हा इथे लागतोय 60 किलो न्यूटन. आणि त्याने काही नाव दिले असतील बघा, ए आणि बी नाव दिलेलं आहे. तो ए आणि बी नाव दिलं आहे. हा ए आहे, हा बी आहे. आपण ट्राय काय करूया की याला सी आणि याला डी नाव देऊन टाकूया. ओके, परत त्यांनी तुम्हाला तो क्रॉस सेक्शन पण दिला आहे, जो रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन येतो त्याची विड्थ दिली आहे 300 आणि डेप्थ दिली आहे 500. म्हणजे हे आडवं अंतर जे ना खालचं हे किती दिले, हे दिले 300 mm आणि हे जे उभं आहे हे किती दिले तुम्हाला 500 mm. समजतंय का. तो 300 बाय 500चा क्रॉस सेक्शन आहे. इथपर्यंत कोणाला डाऊट असेल तर विचारून घ्या. ओके, आणि मधलं काय बरं व्यवस्थित वाचा, ड्रॉ बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. तुम्हाला काय काढायचं आहे, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढायचं आहे. ओके, चला बरं का, मला सांगा बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असतो, M/Z. तुम्हाला एम काढावं लागेल आणि झेड काढावं लागेल. एम कसा काढतो मी याचा बघा, तुम्ही जर बघायला गेलात तर सिमेट्रिक बॉडी आहे, इकडून पण आणि इकडून पण लोड सारखा लागतोय, अंतर सेम आहे. तर मला सांगा ए ला मुवमेंट किती असते, 0. सिम्पली सपोर्टवर मुवमेंट किती असते, 0. बी ला मुवमेंट किती आहे, 0. तो सी ला जी मुवमेंट असणार ती डी ला मुवमेंट असेल का बरं, कारण की सिमेट्रिक बॉडी आहे. इथे बी 60 अंतर सेम आहे ना. तो सी ला जी मुवमेंट येईल तीच मुवमेंट डीला येईल. मग आपण एक काम करूया, तीच आपली कामाची मुवमेंट आहे, आपण सीवर उभं राहून जाऊ. कुठे, कशावरती, सीवर. तर तुम्ही जर का सीवर उभं राहायला गेले तर एम सी आणि एम डी हे दोघं सेम राहतील. किंवा आपण असं करून दाखवूया, फक्त एम सी काढून दाखवते बघा. मी सीवर उभं राहिलो, सीवर उभं राहिल्यानंतर कुठे बघणार तुम्ही, इकडे बघणार का तिकडे बघणार, तुम्ही करणार इकडे. बघा 60चा हा लोड लागतोय म्हणून रिॲक्शन पण किती असणार बाळांनो, ती रिॲक्शन देखील 60 किलो न्यूटन आणि इकडची रिॲक्शन देखील किती असणार 60 किलो न्यूटन. समजतंय का नाही. सेम लोड लागतोय, अंतर पण सेम आहे, 60 आहे, तो इकडे 60 आणि हा 60 राहील ना. नाही समजलं का. ओके, मला सांगा तुम्हाला या सी वरती जर मुवमेंट काढायची असेल तर कशी काढणार. तुम्ही म्हणाल की इकडे नाही बघायचं सर, इकडच्या बाजूला बघू फक्त. 60 किलो न्यूटन वरती चाललेला आहे, अंतर किती आहे 2. तो देअरफॉर एम सी किती येईल, 60 × 2 बराबर 120 किलो न्यूटन इंटू मीटर. तुम्ही एक काम करा, एम डी ला या. जर तुम्ही डीला मुवमेंट काढायला गेले तर तुम्हाला काय लक्षामध्ये येईल की इकडे घेण्यापेक्षा इकडच्या बाजूला घेऊ, सोपं जाईल. तो किती आहे 60 × 2, तो हे पण काय येईल 60 × 2, ज्याचं उत्तर किती येईल 120 किलो न्यूटन इंटू मीटर. तर मला एक सांगा, तुमच्या लक्षामध्ये येईल की ए ला मुवमेंट 0 आहे, बी ला मुवमेंट बघा ना MA = MB = 0 आहे आणि हे मुवमेंट किती 120 आलेली. मग मॅक्सिमम मुवमेंट किती आली, तो मॅक्सिमम मुवमेंट जे पण आहे तो काय असणार आपला एम. तो एमची व्हॅल्यू किती आली 120 किलो न्यूटन इंटू मीटर, म्हणजे 120 × 10⁶ न्यूटन इंटू एम. बोला काही कळालं नाही का. ही जे 4 पॉईंट होते या 4ही पॉईंटवर मी मुवमेंट काढून बघितली आणि त्याच्यापैकी जो सगळ्यात जास्त मुवमेंट होते तो 120 आहे. ठीक आहे ना. तो 120 आपली काय झाली मुवमेंट झाली, जी फॉर्म्युलामध्ये टाकायची. नाही समजलं. ठीक आहे, तो मुवमेंट काढून झाली. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो M/Z. एम झाला. झेड कसा काढणार, तो झेड काढण्यासाठी माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे रेक्टँग्युलर सेक्शनसाठी, BD² / 6. करा बरं का पटकन. चला, याचा बी किती दिला MM मध्ये घ्यायचा. झेड काढताना सगळे MM मध्ये ठेवायचे, कधी कधी मीटरमध्ये देऊ शकतो तो MM करून घ्यायचा. 300. बी किती आहे 300. डी किती आहे बाळांनो, डी किती आहे 500. तो 500चा वर्ग डिवाइड बाय 6 करा आणि आन्सर सांगा मला, जे आन्सर येईल MM³ मध्ये. कशा देईल ते, हां तो ENG दाबून द्यायचा. 12.5 × 10⁶ MM चा क्यूब. जे आन्सर येतात त्याच्या पुढे ENGचा सिम्बॉल दाबून द्यायचं, काम होऊन जातं. हा झेड झाला आपला, एम झाला, झेड झाला. मग आपण सिग्मा बी कसं काढणार, सिग्मा बी = M/Z. एम किती आहे 120 × 10⁶. ठीक आहे, 120 × 10⁶. आणि झेड किती आहे 12.5 × 10⁶. मग मला सांगा सिग्मा बीची व्हॅल्यू किती आली. 9.6 किती आहे ते 9.6. 9.6 MPa. MPaचा अर्थ होतो 9.6 न्यूटन पर MM चा स्क्वेअर. एकदा चेक करून घ्यावं. ओके का.
तर या पद्धतीने आपला आन्सर आला सिग्मा बीचं 9.6 न्यूटन पर एम स्क्वेअर. मग झालं, आता बेंडिंग स्ट्रेस काढून झाली. मग आता आपण काय करणार, तो क्रॉस सेक्शन जो आहे त्याचा आपल्याला डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढायची आहे. हा तो रेक्टँग्युलर सेक्शन होता ज्याची विड्थ किती होती, इथं दिले बघा 300/500. तो 300/500चा क्रॉस सेक्शन जो आहे याचं डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे. हे 300 mm आणि हे काय आपल्याकडे हे आहे 500 mm. याचं जर का डिस्ट्रीब्युशन डायग्राम काढायला गेलात बाळांनो तर कसं बनेल बघा. तो माझ्या लक्षात काय येते की सिम्पली सपोर्टेड बीमच्या जर वाकवला तर वरती कॉम्प्रेशन आणि खाली काय असतो टेन्शन. तो बघा या पद्धतीने डायग्राम बनवून जाईल. ठीक आहे, तो किती असणार, वरती कॉम्प्रेशन असेल आणि खाली असेल टेन्शन. इथे असणार 9.6 MPa आणि इथे असणार 9.6 MPa. या पद्धतीने ते राहणार.